स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत। येत्या 18 तारखेला या निवडणुका होणार आहे आणि 22 तारखेला याची मतमोजणी होणार आहे। खरं तर आपण पाहतो या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच आपल्याला पाहायला मिळालंय। खरं तर उमेदवार आहे, जागा आहे, त्यामुळे जे राजकारण आपल्याला पाहायला मिळाले, मात्र तो जागेचा तिढा काल मिटला आहे। कारण भारतीय जनता पार्टीला 11, शिंदे गटाला 4 तर राष्ट्रवादीला 2 जागांच्या उमेदवारी भेटलेल्या आहेत। खरं तर आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। आपण पाहू शकतो सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उमेदवारांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर जे जिजाई बंगला आहे या ठिकाणी राष्ट्रवादीची काल बैठक झाली, आज सकाळी देखील बैठक झाली। यामध्ये विक्रम काकडे यांना अधिकृतपणे उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असू दे किंवा जे नेते आहेत त्यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळाली। कारण सुनील टिंगरे हे देखील पुण्यासाठी इच्छुक होते, त्यामुळे नाराजी आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर माध्यमांनी देखील आज त्यांच्यासोबत जेव्हा चर्चा केली, माध्यमांनी जेव्हा त्यांच्यासोबत बोलले नाराजी आहे का पक्षामध्ये, तेव्हा त्यांनी साफपणे बोलले आहे की आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाहीये। मात्र ती समोरासमोर नाराजी आपल्याला पाहायला मिळाली। यामुळे आता आज एका जागेसाठी 2 लोकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत। आता 2 दिवसांनी या जागेचं नेमकी उमेदवारी कुणाला भेटणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट।